नाही, राजकारणामध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि या कशासाठी तर विकासासाठी. आज ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठ्या स्वरूपात शिवसेना पक्षाची वाढ होत आहे. निश्चितच त्यावेळेस जर काही लोक कायदेशीर मार्गाने घटनात्मक तरतुदीचा आधार घेऊन जर आपल्या शिवसेना पक्षामध्ये आले येणार असतील तर निश्चितच त्यांचं एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून शिवसैनिक म्हणून त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य मी समजतो. नाही, निश्चितच आता त्या परिस्थितीनुसार त्यावेळेस लोकसभा निवडणुकीच्या वेळेस काही नरेटिव्ह सेट करण्यात आला होता, काही गोष्टी होत्या, काही कळत नकळत चुका झाल्या असतील, परंतु आज मतदारांनी दिलेला कौल, मतदारांनी लोकसभा झाल्यानंतर लगेच विधानसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या बाजूनी मतदारांनी कौल दिला होता. त्यामुळं जे लोकसभेचे निकाल झाले त्यानंतर निश्चितच आज खासदार साहेबांना विकासासाठी अडचणी येत होत्या. जे नेतृत्व होतं त्यांचं त्यावेळेच ते कुठंतरी त्यांना सहयोग करत नसल किंवा त्यांना विकास कामासाठी मदत होत नसेल म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असेल असं मला वाटतं. हे ज्या संजय राऊतांमुळेच शिवसेना पक्ष संपला याचं आत्मपरीक्षण आदरणीय उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी व शिवसेनेच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे. कारण शिवसेना संपवण्याचं जर सगळ्यात मोठं कोणाचं योगदान असेल ते संजय राऊत साहेबांचं आहे. कसं संरक्षण कसं देणार नाही का, आज याच शिर्डीमध्ये ज्यांनी वल्गण्या केल्या होत्या त्या शिर्डीत आम्ही येऊन त्यांचं स्वागत करतो. ज्यावेळेस वागचौरे साहेब शिर्डी मतदारसंघामध्ये येतील त्यावेळेस मोठ्या स्वरूपात जंगी स्वागत सुद्धा आम्ही करणार आहे. आणि इथं ही लोकशाही आहे, इथं कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा जरी तुम्हाला अधिकार असला तर तुम्ही जर अंगावर येणार असेल तर आमचा शिवसैनिक सुद्धा त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय कोणालाही राहणार नाही. आणि हे घटनात्मक कायदेशीर कायद्याच्या राज्यामध्ये अशा पद्धतीने शिवसैनिकांनी हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही. त्यामुळे ज्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल या भ्रमात कुणी राहू नये का उद्या खासदार वागचौरे शिर्डीमध्ये आल्यानंतर किंवा या मतदारसंघात आल्यानंतर त्यांना आम्ही विरोध करू तेव्हा त्यांच्या अंगावर जाऊ. ती वेळ परिस्थिती येणार नाही. आरेला कार्य आम्ही त्यांची ढाल बनून शिवसैनिक सगळे खासदार वागचौरेंची ढाल बनून त्यांच्या पाठीशी फिरूनच देणार नाही मतदारसंघ. साहेब, आम्ही लवकरच खासदार साहेब येतील त्यावेळेस त्यांचं स्वागत कशा पद्धतीने करतो त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे हे काय आता त्यांची नाईलाज आहे, काही राजकीय अडचणी आहेत त्यांच्या, त्यामुळे त्यांना ते करणं भाग आहे. पण त्यांना बी आता काही त्यातले खासगी लोक सांगता आम्हाला की शिंदे साहेबांचं नेतृत्व सर्वमान्य नेतृत्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो वारसा आहे हा फक्त शिंदे साहेबच पुढे घेऊन चालले. आपल्या नगर जिल्ह्यातील जॉईंट किलर आमदार माननीय आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या शुभ हस्ते आज साईबाबांच्या समाधीवर चादर चढवणी जाणार आहे. त्याचबरोबर आपल्याला म्हणजे डबल धमाका झालेला आहे की शिवसेनेमध्ये आणखी 6 खासदारांची भर पडत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आलेल्या सर्व खासदारांचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही शिर्डी शहरात जमलेलो आहोत. साईबाबांना जाऊन आम्ही साकडं घालणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये खासदार भाऊसाहेब वागचौरे या शिर्डीमध्ये शिवसेनेत आले आहे आणि त्यांच्या माध्यमातून विकासाचे कामं व्हावे. आपल्याला पाणी वळवण्याचं असेल, अनेक प्रकल्प आपले रखडलेले आहेत, ते कामं केंद्र सरकारकडून करून घेण्यासाठी खासदार वागचौरे साहेबांची मदत होणार आहे. आपले शिवसेनेचे 2 आमदार आहे, महायुतीचे आमदार आहे, मोठ्या प्रमाणात आपलं विकासाची घौडदौड सुरू आहे. परंतु एखादा माणूस बाजूला राहून काही करू शकत नाही, म्हणून त्यांनी ह्या प्रवास सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला त्याचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जल्लोष सादर केलेला आहे. त्याचबरोबर आज आम्ही शिर्डीकरांना पेढे आणि साखर पण वाटणार आहोत. गल्ली गल्लीत साखर वाटली जाईल, पेढे वाटले जाईल आणि खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचं स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर साईबाबांचे 60 वर्ष झाल्याबद्दल शिवसेनेला साईबाबांकडे साकडं घालून बाबांना आज चादर चढवली जाईल.